नमस्कार. हो. मी गौरी मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. खरं तर वाट पाहीन पण एसटीने जाईन असं म्हणणारा लाल परीचा प्रवास हा 25 जानेवारीला बैठक पूर्ण झाल्यानंतर महागलाय. आणि त्यामुळे या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. त्यासोबतच जो सरकारमध्ये जो काही संभ्रम आता सुरू झालाय या संदर्भात या निर्णयामुळे त्यामुळे देखील नाराजी व्यक्त होताना दिसते. या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत गणेश भक्त कोकणवासीय महासंघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण सरांशी. सर नमस्कार, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, जो काही आता निर्णय घेण्यात आला आहे तर त्या निर्णयावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा जो निर्णय घेण्यात जो आला आहे तो पूर्णपणे चुकीचा आणि अन्यायकारक आहे. पण प्रवासी भाडेवाढ करत असताना प्रवाशांच्या हिताचा आपण कोणती गोष्ट करतो ह्याचा कुठेही उल्लेख नाही. नंबर दोन, ही प्रवासी भाडेवाढ जी होती हम्म. ही अशा दृष्टीने आहे की इलेक्शनच्या पूर्वी ह्यांना ही प्रवासी भाडेवाढ करायची होती. पण इलेक्शनचं ध्येय लक्षात ठेवून त्यावेळी त्यांनी केलेली नाही, कारण मतावर परिणाम होईल म्हणून. आणि जसं इलेक्शन संपल्याच्या नंतर ही प्रवासी भाडेवाढ केलेली आहे. आता मी एक याच्या म्हणजे प्रसिद्धी माध्यमातून एक बातमी बघितली की त्यामध्ये स्वतः परिवहन मंत्री म्हणतात प्रवासी भाडेवाढ झाली मला माहित नाही. म्हणजे नक्की अगदी प्रवासी भाडेवाढ कोणी केली, कशी केली आणि का केली, हा मुळातच प्रश्न निर्माण होतो. अगदी अगदी. त्यामुळे त्यांनी जी आता माहिती दिली की भाडेवाढ नेमकी कशी झाली याची कल्पनाच मला माहित नाही. त्यामुळे जर या गोष्टीची कल्पना मंत्र्यांना माहित नाहीये तर मग या गोष्टीचा निर्णय अधिकारी घेत आहेत का? आणि जर अधिकारी घेत आहेत तर मग त्या अधिकाऱ्यांवरती मंत्र्यांचं नियंत्रण नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? माझ्या माझ्या माहितीप्रमाणे हा जो निर्णय आहे सचिवांमार्फत घेतला जातो. पण सचिवांकडून जरी निर्णय घेतला गेला तरी तो मंत्र्यांच्या त्यांच्या संमतीनेच घ्यावा जातो. आता मंत्र्यांना न सांगता निर्णय घेतला का नाही हा एक समोर टाकणारा प्रश्न आहे. नंबर दोन, बरं. या 2 महिन्यापूर्वी ही एक सूचना पण आलेली होती या संदर्भात प्रवासी भाडे वाढवणार म्हणून. आणि त्याप्रमाणे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी हम्म. एसटीचे यांनी शासनाकडे एक प्रस्ताव दिलेला होता. आणि जो प्रस्ताव दिल्याची जेव्हा आम्हाला जाणीव झाली त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली होती की हा प्रवासी भाडेवाढ जी करता ही अन्यायकारक आहे. पण प्रवासी भाडेवाढ करत असताना तुम्ही हम्म. प्रवाशांकरता कोणत्या सोयी सुविधा देणार त्या तुम्ही बघायला पाहिजे. दोन नंबर बरोबर अशी आहे. आहे की गोष्ट अशी आहे की ज्या प्रवाशांसाठी तुम्ही काम करताय त्या प्रवाशांकरता मग तुमच्याकडे एसटी उपलब्ध आहेत का? करोनाचा कालावधी संपल्याच्या नंतर कित्येक गाड्या खराब झालेल्या आहेत आणि त्या प्रमाणात नवीन गाड्या आलेल्या नाही. आणि नवीन गाड्या न आल्यामुळे कित्येक प्रवासी मार्ग हे बंद झालेले आहेत. असं असताना ही प्रवासी भाडेवाढ करायची आणि का करायची हा मुळात प्रश्न येतो. आणि ही प्रवासी भाडेवाढ ही प्रवाशांवर अन्यायकारक आहे. एसटीने जो प्रवाशांवर केलेला ही लादलेला कर आहे असं मी म्हणत, ज्याला जिल्हा कर म्हणतात तसा तो कर लादलेला आहे. आणि सर्वसामान्य लोकांना कोण वाली राहिला की नाही हा मोठा प्रश्न आहे. अगदीच, कारण हा प्रश्न आता पूर्णपणे निर्माण झालाय. आणि म्हणायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये प्रवासांचा जो साधन आहे तो एसटी आहे. आणि जर एसटीचीच भाडेवाढ होत असेल त्यामुळे मग प्रवासी नेमका प्रवास कसा करणार? आणि त्यासोबतच आता जे काय म्हणजे मागे गणपती आता येत आहेत आणि त्यामुळे कोकणवासी आहेत ते कोकणाकडे रवाना होत असतात. पण एसटीची जर भाडेवाढ केली आहे तर त्यामुळे प्रवाशांचा जो काही प्रवास आहे तो थोडासा म्हणजे हल्लेला थोडासा दिसून येतं भाडेवाढीच्या निर्णयानंतर. मॅडम तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. पण कोकणातला जो प्रवासी आहे हा प्रवासी तुमच्या खिशाला झळ पोचून आपलं काम करत असतो. आता मागे अगदी. गणपती आहेत, मागे गणपतीसाठी जर काही लोक येणार आहेत, त्यानंतर महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीचे लोक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात बुकिंग जे होणार आहे ते होळीचं बुकिंग होणार आहे. कारण हम्म. होळीचं आता बुकिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. असं असताना प्रवासी भाडेवाढ ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीवर लक्ष ठेवून केलेले आहे. कारण प्रवाशांचा नाविलाज असतो की प्रवास करणारा एकमेव साधन एसटी हे आहे. कारण अगदी बरोबर. कोकण रेल्वे जरी असली, कोकण रेल्वे काही ठराविक ठिकाणी आहे. पण जो ग्रामीण भाग आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण गुहागर घेऊ शकतो, हो. हो. त्यानंतर देवगड घेऊ शकतो, वेंगुर्ला घेऊ शकतो. अशी जी काही ठिकाणं जी आहेत त्यांना एसटी शिवाय पर्याय नसतो. आणि हा पर्याय नाही हे सरकारने जाणलेलं आहे. आणि म्हणूनच ही प्रवासी भाडेवाढ केलेली आहे. का प्रवासी भाडेवाढ केली तरी सुद्धा प्रवासी तिथे जाणारच आहेत.
पण एकच आहे, तो जाताना तो नाराजीने जाणार, याची कोणालाही केसरी किंमत नाही. अगदीच. आणि निवडणुकीच्या नंतर म्हणजे निवडणुकीसाठी हा जो निर्णय होता तो प्रलंबित करण्यात आला होता आणि निवडणुकीच्या नंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे निवडणुकीनंतर जनतेला जो काही योजनेमार्फत पैसा देण्यात आला होता, ज्या काही योजना जनतेसाठी राबवण्यात आता आल्या होत्या, त्या जनतेचा दिलेल्या योजनेनंतर आता जो काही निर्णय घेतलाय, त्या निर्णयातून हा पैसा वसूल करण्याचं काही आहे का, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जो काही भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय, त्या भाडेवाढीतून जो काही पैसा आहे त्या स्वरूपातून पुन्हा एकदा घेण्याचा असं काही आहे का? असू शकेल सर. एक गोष्ट अशी आहे की सवलती ज्या जाहीर केल्या जातात त्या नेमक्या कोणत्या पद्धतीने जाहीर केल्या जातात हे अर्थतज्ञ सांगू शकतील. पण ज्यावेळी आपल्याकडे पैसा नाही आणि अशा वेळी आपण जेव्हा सवलती जाहीर करतो, त्यामुळे कुठून तरी पैसा उभा करावा लागेल. आणि मग ज्या ठिकाणी असे सोर्स आहेत की ज्या ठिकाणी लोकांचा नाविलाज आहे, खर्च करावाच लागतो, मग लोकांनी 5च्या ठिकाणी 10 रुपये खर्च करून त्या लोकांकडनं पैसे वसूल करायचे आणि अशा ज्या सवलती ज्या आहेत त्या सवलतीमध्ये द्यायच्या, असं तर मला वाटायला लागलं आता. कारण एक गोष्ट अशी आहे की दिवाळीमध्ये 10% हंगामी प्रवासी वाढ केलेली होती. त्यावेळेस आम्ही हात उठाव केला. तर दिवाळी सण हा सर्वसामान्य लोकांचा आहे आणि सर्वसामान्य लोक हा एसटीने जात असताना 10% तुम्ही दिवाळी सणासाठी प्रवासी वाढ करता, मुळात चुकीची आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन दिली होती. पण पुढे निवडणुकी असल्यामुळे सुदैवाने ती प्रवासी भाडेवाढ मागे घेण्यात आली. कारण प्रवासी भाडेवाढ झालं तर पत्र पण होतं आणि मागे गेलं तर पण पत्र आमच्याकडे, दोन्ही पत्र आमच्याकडे. हा, म्हणजे तुम्ही सातत्याने त्यांना पत्र लिहिताय की भाडेवाढ रद्द व्हावी, पण तरी सुद्धा तिथून अजूनही तुमच्या पत्राची दखल घेतलेली नाही. त्यामुळे जनतेकडे काही दुर्लक्ष केलं जात आहे का, किंवा जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलेलं जात आहे का, असं वाटतंय? सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जातं, हा आमचा आरोप आहे. हा आमचा आरोप आहे, नक्की आहे. कारण प्रवासी एसटीने हा सर्वसामान्य प्रवासी आहे, ग्रामीण भागातला प्रवासी आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नेटवर्क नसतं अशा ठिकाणापासून शाळा कॉलेजात जाणारी मुलं आहेत आणि ह्या मुलांवर, ह्या प्रवाशांवर ज्या ठिकाणी असे काही हे असतात दवाखाने नसल्याचे, मग असं असताना त्या ठिकाणी प्रवासी भाडेवाढ करणे हा म्हणजे सर्वसामान्य लोकांवर त्याला मी म्हणतो अन्याय आहे. अगदीच. कारण जर ग्रामीण भागामध्ये म्हणायला गेलं तर एकच साधन आहे, म्हणायला गेलं तर एसटी. पण जर त्याचेच जर भाडेवाढ होत असेल तर मग नागरिकांनी तिथे कसं हे करायचं? नागरिकांना पर्याय नाही. कारण एसटीची भाडेवाढ हा अप्रत्यक्षरित्या खाजगी वाहतूकदार जे आहे त्यांना प्रवासी भाडेवाढ करण्याची मुभा आहे. कारण एसटीच्या भाडेवाढीवरून खाजगी वाहतूकदारांची भाडेवाढ केली जाते. नंबर 2, ग्रामीण भागाचा जर विचार केला किंवा आणखी कुठे जर विचार केला ज्या ठिकाणी एसटी पोहोचत नाही त्या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत, मग ते ह्या एसटीच्या तिकिटाच्या अनुषंगाने भाडेवाढ करतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा प्रवाशांकडनं लूट केली जाते. आणि हे कोणासाठी कशासाठी केलं जातं हे अजूनही आम्हाला समजलं नाही. हे सातत्याने होतंय, हे आपल्या प्रवाशांचं दुर्दैव आहे. अगदीच. आणि जेव्हा हा निर्णय झाला त्या निर्णयानंतर सातत्याने विरोधकांकडून सातत्याने आणि प्रवाशांकडून पण आंदोलनं होत आहेत की एसटीची जी भाववाढ केली आहे ते दर कमी करावेत किंवा ते रद्द करून टाकावी, यासाठी सातत्याने आंदोलन होत आहेत. पण तरी देखील त्याची अजूनही दखल घेतलेली जात नाही. त्यामुळे आंदोलनानंतर कुठेतरी हा निर्णय मागे होईल का, असं वाटतंय का तुम्हाला? ज्या काही पद्धतीने प्रतिसाद मिळतोय त्या निर्णयानंतर ते त्यांचा निर्णय मागे घेतील का? जर शासनाला सामान्य जनतेबद्दल आस्था असेल तर नक्कीच यावरती विचार करतील. कारण तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण ह्या निर्णयामुळे कित्येक प्रवासी, कित्येक सामान्य जनता दुखावलेली आहे. कारण आता हा जो निर्णय करताना कोणता त्यांनी विचार केला का माहिती नाही. कारण ह्याच्या अगोदर जे तिकीट होतं हे 5 रुपये आणि 5 रुपयाच्या पटीत होतं. आता 2 दिवस मी एसटीनेच प्रवास करतोय, कारण भाडेवाढ झाल्यापासून मी एसटीनेच प्रवास म्हणजे माझ्या दौऱ्यामुळे प्रवास करतोय. आणि त्याची मला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की ही प्रवासी भाडेवाढ वाढ झालेली आहे. कुठे 11 रुपये होतात, 21 रुपये होतात, 31 रुपये होतात, 39 रुपये होतात, 49 रुपये होतात. मग 1 रुपयासाठी प्रवाशांमध्ये आणि कंडक्टरमध्ये ही भांडणं व्हायला सुरुवात झाली आहे. कंडक्टर म्हणतो माझ्याकडे 1 रुपया सुटा नाही, 19 रुपये ज्याचे झाले त्याला द्यायला 1 रुपया कंडक्टर सुटा नाही. मग कोणी काय करायचं? ही भांडणं आता सातत्याने, मी आता पण ज्या एसटीने आलो त्यामध्ये हीच भांडणं होती. आणि मग कंडक्टर समाजाला कधी कधी आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमच्या केसून आम्हाला पैसे भरायचे.
म्हणजे ही प्रवासी भाडेवाढ जशी प्रवाशांना अन्यायकारक झाली तशी त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवर म्हणजे जो कंडक्टर आहे त्यांच्यावर अन्यायकारक आहे असं मला आता वाटायला लागलं. आणि कंडक्टर आणि ड्रायव्हरचं म्हणायला गेलं तर त्यांचा देखील पगारवाढी संदर्भात सातत्याने त्यांचा पण संप आहे, आंदोलन आहे, त्या प्रश्नांवरती ते सातत्याने लढतात. पण तरी या सगळ्या गोष्टी असून सुद्धा एका बाजूने भाडेवाढ होते, तर त्याचा देखील त्यावर परिणाम होणार आहे आणि ह्या आता निर्णयानंतर भाडेवाढ का प्रवासी करावं संख्यांवरती पण परिणाम होईल. प्रवाशांवर परिणाम होईल असं मला वाटत नाही, कारण प्रवाशांना नाविलाजाने प्रवास करावा लागतोय. त्याला बरोबर. कोणतीही पर्याय नसतो, त्याला ते पैसे मोजून प्रवास करायचाच आहे. पण तो प्रवास करणार हा नाराजीने प्रवास करणार आहे आणि ही नाराजी सरकारला जर पाहिजे हवी असेल तर त्याला आमचा पण नाविलाज आहे. पण कसं असतं, आम्ही सामान्य जनता आहे, काही दिवसांनी आम्ही सगळं विसरून जातो आणि आम्ही सहन करतो. सरकारने बरोबर हेरलेलं आहे आणि मग आता पुढची 4 वर्ष अशी आहेत, 4 वर्ष प्रवास करायची याचा ठरलेला पांडा आहे आणि या पांड्याला आम्ही काही करू शकत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. अगदीच. आणि तुम्ही सातत्याने त्यांना पत्र लिहिताय, म्हणजे गेल्या वर्षी देखील लिहिलात आणि आता नवं सरकार आलंय, तर त्या नवं सरकारमध्ये त्या सरकारमध्ये ज्या काही म्हणजे ज्या आता जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जातील का असं वाटतंय का तुम्हाला? आता आम्ही तो प्रयत्न करणार. सरकार बदलतं पण कोणत्याही सरकारने कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवले नाहीत. पण एकच सांगितलं, गेल्या मागच्या सरकारने एक गोष्ट खूप चांगली केली होती की ज्येष्ठ ज्यावेळी ग्रुप गाड्या केल्या जातात त्यावेळी त्या ग्रुप गाडीमध्ये पूर्णपणे तिकीट घ्यायचे. मग त्या ग्रुप गाडीमध्ये महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जी सवलत साध्या गाडीमध्ये मिळते ती देण्यात गेल्या वर्षी एका सरकारने घेतलेला निर्णय आहे. तो खूप चांगला निर्णय आहे. पण असे चांगले निर्णय होतील अशी आम्हाला अपेक्षा होती या सरकारकडून. पण सुरुवातच झाली ती प्रवासी भाडेवाढीने. त्यामुळे पुढे काय होईल हे नक्की आज आपल्याला सांगता येणार नाही. पण आमची अशी अपेक्षा आहे की सरकारने भाडेवाढ केली आहे, ह्या भाडेवाढी बरोबर आम्ही 2,000 3,000 नवीन गाड्या उपलब्ध करून देतो असं त्यांनी जाहीर केलं असतं तर कुठेतरी प्रवाशांची नाराजी कमी झाली असती. शिखड्या गाड्यातून आपली आडं मोडत आपण जेव्हा प्रवास करतो आणि वर प्रवासी जास्त पैसे द्यायचे, हा कुठेतरी नाराजीचा स्रोत प्रत्येक प्रवाशामध्ये आहे. नाही, अगदीच बरोबर आहे. पण आता नवं सरकार आल्यानंतर हा जो पहिलाच निर्णय होता आणि या निर्णयानंतर नागरिकांमध्ये जो संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसते आणि त्याचबरोबर योजनांमार्फत जो काही तिजोरीवरती भार पडलाय, तर त्या भारामुळे कदाचित हे त्यांनी एसटीचे जे भाववाढ आहेत ते केलेत का असं वाटतंय का? असू शकेल. ज्या ठिकाणी त्यांना कोणतीही अडचण होणार नाही अशा ठिकाणी त्यांनी भाववाढ करणारच आहेत, कारण लोकांना नाविलाज आहे. पैसे जास्त पडले तरी मला माझा प्रवास करायचाच आहे असे म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना नाविलाज असतो अशा ठिकाणी ते भाववाढ करतील आणि मग बाकीचे पैसे ते मोफत वाटतील लोकांना. आता ज्या काही योजना काढल्या म्हणजे महिलांसाठी योजना असतील किंवा इतर वृद्धांसाठी असतील, पण महिलांसाठी ज्या काही योजना काढल्यानंतर आता महिलांना जी सूट दिली आहे एसटीच्या तिकिटामध्ये, तर त्यामधून त्यांची जी काही आणि आता दरवाढ जी केली आहे त्यातून त्यांना पैसे पुन्हा एकदा येत आहेत का? जे काही जनतेसाठी योजना केल्या त्याच ह्याच्यातून पुन्हा एकदा दरवाढीतून पैसे येत आहेत का? आता ह्याबद्दल म्हणजे कारण ह्या योजना अगोदर पण चालू होत्या, ज्यावेळी तिकीट दर कमी होते त्यावेळी पण ह्या योजना चालू होत्या. म्हणजे त्यांच्याकडे कुठून तरी पैसा येत होता. पण ही नक्की भाडेवाढ का केली आहे हा मोठा प्रश्न आहे. अजूनही मला समजत नाही कशासाठी केलेली आहे. कारण जर प्रवासी तुम्ही भाडेवाढ जर केली असाल तर तुम्ही लोकांना प्रवाशांना काय सुविधा दिल्या हे कुठेही ते सांगत नाहीये. कारण नवीन गाडी तर नाहीच सोडा, पण कुठल्याही गाड्यांमध्ये अस्वच्छता आहे, स्टेशनमध्ये अस्वच्छता आहे. असं असताना आणि कर्मचारी कमी आहेत. असं असताना सुद्धा प्रवासी भाडेवाढ होते. आणि त्याच वेळी जर मी एखाद्या प्रायव्हेट गाडीने गेलो तर मला फक्त हंगाम वगळता चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि मग सांगतात ते जास्त पैसे घेतात. पण हे प्रवासी फक्त जे खाजगी वाहतूकदार आहेत हे फक्त हंगामामध्ये, म्हणजे हंगाम म्हणजे कुठचा असेल, तो गणपतीचा हंगाम असेल, मे महिन्याचा हंगाम असेल, दिवाळीचा एखादा महिना असेल, म्हणजे ऍव्हरेज जर काढलं तर वर्षातनं 3 ते 4 महिने ते जास्त पैसे घेतात. पण 8 महिने एसटी पेक्षा कमी पैसे घेऊन ते चांगले सुविधा देत आहेत. मग त्यांना शक्य होतं, मग एसटीला का होत नाही ह्याचा विचार कोण करणार आहे? म्हणजे नक्की कुठे एसटीला आणखी कुठे गळती आहे का हा पण विचार करायला पाहिजे. कारण एक साधं एक उदाहरण देऊ इच्छितो मी की 2019 मध्ये एक गाडी गणपतीमध्ये एक गाडी पूर्णपणे जळली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही, पण लोकांचं सामान गेलं होतं आणि सामानाची भरपाई करून व्हायची. त्यात 20 कुटुंब होती. त्या 20 कुटुंबापैकी 14 जणांची भरपाई मिळाली, पण 6 जणांची भरपाई अशासाठी अडकली की त्यांच्याकडे दागिने जळले होते, त्यांचे पैसे जळले होते
आणि मग त्यांनी ते दागिन्यांची सगळं रिशीट दिली, सगळं काही दिलं. पण त्यावेळी त्यांनी असं लावलं की 1990चा जो माझा सोन्याचा भाव होता, माझी पावती होती, ते 1990च्या दराने ते 2019 मध्ये सोन्याचा भाव देत होते, दर देत होते. आता हे कितपत योग्य आहे? कारण तो मुद्दा अजूनही आमच्याकडे खडतोय. कारण आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला पैसे देऊ नका, त्याच्या मुद्द्यात तेवढं आम्हाला सोनं द्या. काही लोकांचे पैसे जळले होते, मग त्यांनी बँकेतून विड्रॉ केलेले पैसे द्यायचे, त्याही मान्य करत नाहीये. आणि ह्याच्यासाठी गेली 3 वर्ष सातत्याने प्रयत्न पत्रव्यवहार करतोय, पण अजूनही काही होत नाही. आता ह्याच्यामध्ये असलेल्या सुदैवाने मंत्रिमंडळात असलेले भरत भोगावले नाही, ह्यांना पूर्णपणे ही घटना माहिती आहे. आणि त्या घटनेच्या वेळी त्या भोगावले साहेबांनी मदत पण केली होती. लोकांना 10,000 रुपये त्यांनी गणपतीला पाठवलं होतं. आणि फक्त कपडे होते, पाय चपला पण नव्हत्या. म्हणजे त्यामुळे आता आम्हाला ती अपेक्षा आहे की आम्ही कधीतरी गोगावले साहेबांची भेट घेऊ आणि त्यांना परत एकदा सांगू की त्यांच्या माध्यमातून. आणि गोगावले साहेब सुदैवाने आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ह्या गोष्टी का होतात, कशा होतात? आता तिथे जी म्हणत ऑडिट करणारी जी माणसं आहेत, ते ऑडिट करणारी माणसं नक्की काय ऑडिट करतात, कोणत्या प्रकारे करतात, जी कामं होतात ती चांगल्या प्रकारे होतात की निकृष्ट प्रकारे होतात, पैसे किती प्रकारे जातात. आणि असं असताना मग प्रवासी भाडेवाढ करायची. मग कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी अन्य ठिकाणी गळती आहे, ही गळती बंद करण्यासाठी प्रवासी भाडेवाढ. अगदीच. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की भरत गोगावले आता अध्यक्ष आहेत, पण ते अध्यक्ष पदावरती आता असताना जे कोकणवासियांच्या ज्या काही समस्या आहेत एसटीला घेऊन किंवा एसटीच्या दरवाढी संदर्भात, तर ते प्रश्न ते सोडवतील का असं वाटतं का तुम्हाला? आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलात की तुम्ही आधी सुद्धा पत्र लिहिलं होतात किंवा सातत्याने या गोष्टीची मागणी करतात, पण तरी देखील या गोष्टीची अजून दखल घेतलेली जात नाहीये. आता गोगावले साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे, कारण 2019 मध्ये आमची गाडी ज्यावेळी जळली होती त्यांच्या मतदारसंघात असल्या होती आणि त्यावेळी त्यांनी केलेली मदत पाहता त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य मिळेल अशी आम्हाला. नंतर आता सध्या एक पालकमंत्र्याचं जे काय चाललंय सध्या ते त्या याच्यामध्ये ते घोळामध्ये आहे. हे आज सगळं मिटल्याच्यानंतर आम्ही नक्कीच त्याची शांतपणे त्यांची भेट घेऊ, त्यांच्याकडनं सविस्तर आमचा हा मुद्दा मांडू आणि ते आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आता म्हणजे म्हणायला गेलं तर एक पालकमंत्री पदाचा वाद तर आहेच, पण त्यासोबतच एसटी भाडेवाढचा जो काही निर्णय आहे त्यामध्येच सरकारमध्येच आणि म्हणायला गेलं तर महायुतीमध्ये संभ्रम निर्माण आहे. परिवहन मंत्री आहेत ते म्हणतात की या निर्णयाची माहिती मला नाहीये. त्यासोबतच उपमुख्यमंत्री आहेत ते देखील म्हणतात की हा निर्णय अद्याप झालेला नाहीये, फक्त प्रस्ताव मांडण्यात आलाय. त्यामुळे जर महायुतीमध्ये किंवा सरकारमध्येच या गोष्टीचा संभ्रम आहे आणि तो जो निर्णय आहे तो जनतेवरती लादून देतात का? कारण ज्या पद्धतीने आता सुरू आहे की सरकारमध्ये या निर्णयाबद्दल संभ्रम आहे, पण भाडेवाढीचा जो निर्णय आहे तो जनतेवरती लादलाय आणि त्यामुळे जनतेला या सगळ्यांना सामोरे जावं लागतंय. लादलेलाच आहे, प्रस्ताव आहे असं म्हणत असेल मग काल 24 तारखेच्या मध्यरात्रीपासून प्रवासी भाडेवाढ झालेली आहे. भाडेवाढ म्हणजे सुरू पण झाली आहे, तिकीट घ्यायला कापायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे असं असताना तो प्रस्ताव कसा म्हणता येईल? भाडेवाढ झालेली आहे म्हणजे जर सरकारच म्हणत असेल असं की आम्हाला तो प्रस्ताव आहे म्हणजे त्यांना माहिती नसेल तर आम्ही सामान्य प्रवाशांची अवस्था काय असू शकेल? त्यामुळे ह्या निर्णयामुळे कुठेतरी असं संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय पूर्णपणे म्हणायला गेलं तर. आणि कोकणवासियांसाठी तर एसटी ही जीवन वाहिनीच आहे. जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्या चाकरमान्यांसाठी किंवा ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी. तर ही जीवनवाहिनीच आहे. आता एसटीवर एक त्यांचं अगोदर घोषवाक्य असेल, प्रवासी हे आमचं दैवत आहे. मग ह्या दैवताची प्रवासी भाडेवाढ करून तुम्ही विटंबना का करता? कारण आम्ही अजूनही म्हणतो मी वाट पाहिजे पण एसटीने जाईन असं अजूनही म्हणतोय आम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे की काही एका मिटिंगमध्ये आम्ही त्या एमडीला सांगितलं होतं की एसटी हे सामान्य प्रवाशांचं दैवत आहे. तुम्ही प्रवाशांना दैवत नव्हता, आमचं श्रद्धास्थान आहे. कारण एसटी शिवाय आम्ही कुठे जात नाही आणि आम्हाला पर्याय काही असू शकेल, पण तरी सुद्धा आम्ही एसटीने का जातो? कारण मी अजूनही ज्या ठिकाणी रेल्वे जात नाही त्या ठिकाणी मी एसटीनेच फिरतो. कारण एसटीने फिरल्यामुळे मी ह्या काही गोष्टी अगदी ह्याच्यावर आधार कोणत्या सर्व आधारावर सांगू शकतो की ह्या ठिकाणी असं घडते, ह्या ठिकाणी असं घडते म्हणून. म्हणजे त्यामुळे कुठे काय गळती आहे ही फक्त प्रशासनाने आणि शासनाने बघणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांचा विचार करणं गरजेचं आहे आणि ह्या सर्वसामान्यावर कोणत्याही प्रकारचा त्यांनी असा अन्यायकारक प्रवासी भाड वाढू नये असं माझं ठाम मत आहे. परत त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्याचा फेरविचार करावा. आता जसं तुम्ही म्हणालात की श्रद्धास्थान आहे आणि दैवत आहे, पण तरी देखील या दैवताचा एकदाही विचार केलेला जात नाहीये असं वारंवार दिसून येत आहे.
आणि तुम्ही पत्र पाठवलं आहात, परत फेरविचारासंदर्भात तुम्ही पुन्हा एकदा पत्र लिहिलं, पण तरी देखील त्या पत्रासंदर्भात योग्य तो जो काही निर्णय आहे किंवा ज्या पद्धतीची अपेक्षा आहे ती अपेक्षा दिसत नाहीये सरकारकडून. नक्की, हे तर नक्कीच आहे. आम्ही गेली 35 वर्ष गणेश भक्त कोकणवासी प्रवास संघाच्या माध्यमातून काम करतोय. कारण सुरुवातीच्या काळामध्ये 10-15 जादा गाड्या द्यायच्या गणपतीमध्ये, त्या ठिकाणी आता आम्ही 2,000 गाड्या बुक करून देतो का, जेणेकरून एसटीला पूर्णपणे भाडं मिळावं. ह्या उद्देशाने आम्ही काम करतो. शांततापूर्ण आमची आंदोलन झाली आहेत. आम्ही कधीही हिंसक प्रकार केलेला नाही. आता ज्यावेळी, कारण ज्यावेळी नाकात पाणी जातं माकड आपल्या मुलाचा जीव घेतं, ही वस्तुस्थिती आहे. मग जर तुम्ही नाकापर्यंत करत असाल तर आम्हाला नाविलाजाने कोणतं तरी एक वेगळं पाऊल उचलावं लागेल. आणि ही पाऊल उचलल्याच्या नंतर जे काही उद्रेक होईल त्याची जबाबदारी नक्कीच शासनावर आणि एसटी महामंडळावर असेल. आणि म्हणायला गेलं तर जे काही सण समारंभ असतात ते कोकणवासियांचा एकदम जिव्हाळा असतो. त्यासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणाकडे रवाना होत असतो. आणि आत्ता म्हणायला गेलं तर आता सण समारंभांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते मागी गणपतीपासून. पण त्याच संदर्भात भाडेवाढ केली आणि प्रवाशांवरती या गोष्टीचा खरं तर पूर्णपणे परिणाम होताना दिसतोय. अगदी जागोजागी ठिकठिकाणी या संदर्भात आंदोलनं देखील होतात. होणारच नाही. कारण लोक ज्यावेळी, कारण त्यांचं एक नियोजन असतं की मला मागे गणपती जायचं आणि तो एसटीने जातो, आणि त्यावेळी प्रवासी, कारण हा सामान्य प्रवासी वेळेबरोबर पैशाचं पण नियोजन करत असतो. आणि मग 15% तुमची वाढ झाल्याच्या नंतर 15% पैसे आणायचे कुठून? कारण ही मागे गणपतीला आहे, होळीला आहे, गणपतीमध्ये आहे, अगदी कार्तिकी वारीमध्ये पण आहे. म्हणजे ज्यावेळी मॉबने लोक एखाद्या आपल्या देवाकडे जातात त्यावेळी ह्यांनी त्यापैकी प्रवासी भाडेवाढ केलेली आहे. आणि हा मोका साधतात. तर त्यावेळी लोकांकडे पर्याय नसतो. कारण महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये मी अन्य पर्याय शोधू शकत नाही किंवा मिळत नाही. मग नाईलाजाने ते पैसे भरून द्यावे लागतात. त्यावेळी आम्ही खूप अट्टास पण असतो की कमी करा कमी करा, पण नाईलाज होतो आणि जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसतो. आणि हे बरोबर शासनाने हेरलेलं आहे. आणि असा मोका साधूनच प्रशासन असेल, शासन असेल, ही प्रवासी भाडेवाढ करत असतात. अच्छा, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांकडे ह्या गोष्टीचा पर्याय नाहीये आणि सण समारंभ तोंडावर आहेत. या गोष्टींचा म्हणजे या गोष्टींमुळे त्यांनी भाववाढ केली आहे का किंवा दरवाढ होते का असं हो, वाटतं? नक्कीच लोकांना अडचणीत पकडून ती प्रवासी भाडेवाढ केली जाते. अगदीच. आणि म्हणायला गेलं तर काही गाड्यांच्या देखील दुरवस्था आहे आणि त्यासोबतच कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, त्यांच्या अनेक मागण्या आहेत. पण गाड्यांच्या दुरवस्था बघून प्रवासी अजूनही प्रवास करतात एसटी. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून गाड्यांचं दुरवस्था आहेत किंवा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ते दुसऱ्या बाजूने भाववाढ करतात, दरवाढ होते. तर या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय का? कारण जर ती गाडीच व्यवस्थित असेल तर प्रवासी हे प्रवास करू शकतात. पण या गोष्टीला बाजूला ठेवून दरवाढ किंवा भाववाढ या गोष्टीकडे सातत्याने लक्ष दिलं जात आहे. अगदी वस्तुस्थिती आहे की फक्त दरवाढ ह्याच्याकडेच लक्ष दिलं जातो. गाड्यांकडे एसटीचं लक्ष असेल, पण एसटीला गाडी खरेदी करण्यासाठी सुद्धा शासनाची परवानगी घ्यावी लागते, पण ती सुद्धा दिलेली नाहीये. कारण गेली 2 वर्षात आम्हाला सातत्याने ह्या होळीमध्ये, गेल्या होळीपासून गाड्या नवीन येणार होत्या, पण अजूनही नवीन गाड्या आलेल्या नाही. आता एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की एसटी मध्ये असलेल्या गाड्यांची दुरावस्था बघून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे 1980 पासून. पण आजच्या घडीला मुंबई सेंट्रल किंवा परळ मधून एकही गाडी सिंधुदुर्गासाठी सुटत नाही. सिंधुदुर्गात गाड्या, प्रायव्हेट गाड्या येतात. जर 17 ते 18 काय येत नाही, हा विचार एसटी महामंडळ करायला पाहिजे. एकच आहे की ती गाडी लांब पल्ल्यात चालत नाही, मग त्याला काही सोडू शकत नाही. आणि मग छोट्या छोट्या शॉर्ट टर्म साठी, ट्रिपसाठी त्या गाड्या सोडल्या जातात. हा त्याला असलेली अडचण आहे. फक्त एकच आहे की ही अडचण तिथल्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे, तिथले लोक नाही घेऊ शकत नाही. याच्यावर घेणारी तो प्रशासन आहे किंवा शासन आहे. मग लांब पल्ल्याच्या गाड्या जात नसल्यामुळे एसटीला होणार नुकसान कसं वसूल करायचं, ते ज्या शॉर्ट ट्रिप आहेत त्या शॉर्ट ट्रिपवर भाडं वाढवायचं आणि उत्पन्न वाढवायचं, हे प्रशासनाने काढला तो निर्णय. आणि हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही गाड्या वाढवा, चांगल्या गाड्या द्या, तुम्हाला लोक पैसे द्यायला तयार होतील, प्रवासी वाढतील तुमच्याकडे. पण जर 17-18 प्रवासी खाजगी गाड्या प्रवासी घेऊन जात आहेत, त्या तुमच्याकडे झाले, तुमच्याकडे उत्पन्न वाढेल. आणि हे सगळं लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. कधीही तुम्ही जर जाऊन
कोणी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या माध्यमातून शासनाला किंवा प्रशासन बघत असेल पण शासनाने आता परिवहन मंत्री आहेत ते परिवहन खातं आहे ते जाऊन बघावं. दादरला ज्या ठिकाणी सोनेरी गाड्या सुटतात त्या ठिकाणून खाजगी गाड्या उभ्या असतात आणि हो. पुणे पुणे करून ओरडत असतात घेऊन जात असतात. ह्याच्यावर कोणाचं बंधन आहे? परळला तुम्ही जा, परळला तेच आहे. कोकणात जाणाऱ्या किंवा पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या तिथे उभ्या असतात आणि लोकांना घेऊन जात आहेत. मुंबई सेंट्रलला चला, मुंबई सेंट्रलचा रस्ता खोदलाय म्हणून, पण अगोदर सुद्धा मुंबईच्या गोव्याला जाणाऱ्या गाड्या तिथून जात होत्या. आणि असं असताना एसटीच्या गाड्या का जात नाही हा विचार कोणी करायला पाहिजे? प्रशासनाने करायला पाहिजे. मग हा तुम्ही विचार न करता प्रवासी भाडेवाढ करताय त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे फक्त तुम्ही लोकांची पिळवणूक करताय असा मला त्यांच्यावर आरोप आहे. आणि कोकणामध्ये म्हणायला गेलं तर कोकणात चांगले मंत्री आहेत, आमदार आहेत, पण तरी देखील कोकणवासियांना सातत्याने ह्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. तर त्या प्रश्नांकडे कोकणमधील जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते कुठेतरी दुर्लक्ष करताना दिसत आहेत का? म्हणजे बाकीच्याही गोष्टी आहेत, पण त्यासोबतच कोकणवासियांच्याही अनेक समस्या आहेत. मॅडम, याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे. कारण मंत्र्यांना आपल्या पालकमंत्र्यांसाठी भांडावं लागते, त्याच्यात त्यांची मारामाऱ्या चाललेल्या आहे. मग ते लोकांकडे का लक्ष देणार आहे? त्यांना स्वतःच बघायचं आहे, त्या लोकांचं बघायचं नाही. जर त्यांना लोकांचं बघायचं असेल तर पालकमंत्री ह्या पदावरून भांडणच झाली नसती ना. त्यामुळे ह्या लोकांकडनं आम्ही काय अपेक्षा कराव्यात हे तर आम्हाला समजत नाहीये. पण त्यातील सुद्धा काही जे चांगली माणसं आहेत त्यांना भेटून आम्ही आमचे जे निवेदन आहेत, आमची व्यथा आहे त्यांच्याकडे मांडणार आहोत. कोण काय आम्हाला मदत करेल ते बघू. कारण आता आमच्याकडे आता सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्री नितेश राणे आहेत. नितेश राणे पहिल्या टर्म मध्ये ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी त्यांनी एसटीने फिरले होते, एसटीने समस्या जाणून घेतली होती. आता त्यांना सांगा, आता तुम्ही आमचे पालकमंत्री झालात, आता एसटीने फिरा आणि आमच्या व्यथा जाणून घ्या असं त्याने एक गळ घालू. काय झालं तर झालं. तसं तिकडे रायगडचे गोगावले साहेब आहेत, गोगावले अध्यक्ष आहेत. आमच्यावर काहीतरी एसटीने फिरा, आमच्या समस्या जाणून घ्या आणि याच्या आम्हाला काय सुविधा करून द्या. त्याच्यात आम्हाला कमी म्हणजे रास्त पैशामध्ये कसं फिरता येईल ते तुम्ही बघा. कारण शाळा जाणारी मुलं आहेत, आजारी माणसं आहेत आणि ग्रामीण भागातली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी त्याचा विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण जे काही चाकरमानी आहेत किंवा जे काही तिकडचे रहिवासी आहेत त्यासोबतच विद्यार्थ्यांचा देखील लांबचा पल्ला असतो. आणि विद्यार्थी असतील किंवा वृद्ध असतील त्यांचा देखील म्हणजे विद्यार्थी हे स्कूल कॉलेजसाठी एसटीनेच प्रवास करत असतात. पण आता एसटीने प्रवास करताना जो काही भाडेवाढ झाला त्या विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीचा आता सामना करावा लागतो. त्यामुळे आता जसं तुम्ही म्हणालात की पालकमंत्रीवरनं हा वाद सुरू आहे किंवा तिकडचे जे पालकमंत्री आहेत तर ते एसटीने प्रवास करतात. त्यामुळे कदाचित त्या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा या काही गोष्टींच्या समस्या आहेत त्या ते म्हणजे त्या प्रश्नांकडे किंवा त्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील किंवा त्या अशा अपेक्षा आहेत असं वाटतंय. त्यामुळे ही जी काय भाववाढ आहे एसटीची तर ती ज्या पद्धतीने तुम्ही पत्र देखील पाठवलात रद्द करण्यासाठी किंवा आत्ताच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे त्या सगळ्या गोष्टी बघतात कदाचित सरकार फेरविचार करू शकतं असं आम्हाला वाटतं. ह्या मंत्र्यांच्या माध्यमातून जे पालकमंत्री असेल किंवा आमचे बाकीचे काही लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून त्याने त्यांच्यावर सरकारवर दबाव आणला आणि त्याला काही ते पर्याय काढला असेल तर नक्कीच भाडेवाढ कमी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. आणि म्हणायला गेलं तर आता योजना असतील किंवा इतरही काही गोष्टी आहेत त्यामुळे जो काही भाडेवाढ आहे एसटीचा किंवा एसटीच्या ज्या काही समस्या आहेत ज्या दूरवस्था आहेत परत प्रवाशांना जो काही नाक त्रास सहन करावा लागतं त्याचा कुठेतरी सरकार विचार करेल अशी तुम्हाला अपेक्षा वाटते? नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि प्रवासी भाडेवाढ हाच नाहीये, अन्य ठिकाणी पण भाडेवाढ म्हणजे महागाई वाढलेली आहे. अगदी सिलेंडरच्या गॅसचे पण पैसे वाढलेले आहेत. फक्त एकच आहे की आम्ही प्रवासी संघटना एकत्र असल्यामुळे हा आम्ही उठाव केलेला आहे. बाकीचे लोक एकत्र असल्यामुळे त्याचा उठाव होत नाहीये. म्हणजे जी महागाई बाहेर जी वाढलेली आहे ह्या योजनांमुळे महागाई झालेली आहे हे कोणीही सांगू शकेल. पण आता हा जो एक गठ्ठा जो प्रवाशांवर जो कर लादलेला आहे ह्या कराच्या विरोधात आम्ही एकत्र आहोत म्हणून आम्हाला त्याचा विरोध करायचा आहे. आणि हा विरोधात जर जुमानत नसतील तर आम्हाला एक वेगळा पर्याय निवडावा आणि जो उद्रेक होईल त्याला नक्कीच शासन जबाबदार असेल. अच्छा. म्हणजे आता जर तुम्ही त्यांना हे दिला आहात अल्टिमेटम असा दिला आहात जो काही आहे पण दुसरा मार्ग तुम्ही काय म्हणता नेमकी कशा हिशोबाने म्हणजे तुम्ही आंदोलन स्वरूपात उतरणार आहात की? आम्हाला आंदोलन स्वरूपातच उतरावं लागेल.
पहिलं आम्ही असे करणार की आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधी माध्यमातून ह्याच्यावर काय विचार केला जातो का बघणार आहोत. जर लोकप्रतिनिधी पण काही करत नसतील तर शेवटी आम्हाला आंदोलन हे करावंच लागेल. पण नेहमीप्रमाणे आमचं आंदोलन हे शांततामय असेल. कोणत्याही प्रकारची आम्ही कोणत्याही प्रकारची हानी करत नाही. कारण एसटीचं नुकसान हे आमचंच नुकसान आहे आम्ही समजतो. पण एकच आहे की काही गोष्टी केल्याशिवाय ते समजत नाही. मग रस्ता लोक असेल, एक दिवस एसटी बंद ठेवणं असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आम्हाला कराव्याच लागतील. आता काल आम्ही ज्यावेळी रेल्वेचं आंदोलन पण केलं नाही. काल मी रेल्वेच्या आंदोलनासाठी इकडे आलो होतो. कारण सावंतवाडीमध्ये टर्मिनस आहे म्हणून सांगितलं, पण टर्मिनसच्या सुविधा आहेत का तिकडे नाही आहेत, त्याला टर्मिनसची मान्यता नाहीये. अशा काही गोष्टी ज्यासाठी आम्हाला काल आम्ही आंदोलन केलं. म्हणजे एक गोष्टाची फक्त लोकांना म्हणजे प्रवाशांची फसवणूकच करायची हे फक्त शासन होते. आणि मग एकमेकाकडे बोलतो जातो. मग माझ्याकडे नाहीये ते आमच्याकडे आहे, ते मग एसटी सांगणार ते आमच्याकडे प्रशासनाकडे नाहीये ते सरकारकडे आहे. रेल्वेच्या वतीने विचार करायचं सांगणार ते आमच्या स्टेट गव्हर्नमेंटकडे नाहीये ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजे फक्त टोलवाटोलवी करायची आणि प्रवासी फसवणूक करायची हे फक्त आजच्या घडीला चाललेलं आहे. आणि ह्याच्यावर कुठेतरी कधीतरी हा उद्रेक नक्की होणार आहे आणि हा उद्रेक सरकारना न फिरवणारा होईल असं मला वाटतं. म्हणजे जर तो निर्णय नाही घेतला तर मग उद्रेक होईल असं तुम्हाला वाटतं. पण जर तुमच्या मागण्या किंवा एसटीचे दर जर रद्द करण्यात आले किंवा नक्की भाववाढ कमी करण्यात आली, जो काही सातत्याने तुम्ही प्रयत्न करत आहात, जो काही आता आंदोलनाच्या स्वरूपात सरकारकडे मागणी किंवा विनंती पत्र जात आहे प्रत्येकांकडनं किंवा विरोधक देखील सातत्याने ही गोष्ट मागणी करतात, तर त्याचा जर विचार करून सरकारने निर्णय घेतलाच, दरवाढ जर कमी केली तर नक्कीच आम्ही त्यांचं कौतुक करू. नक्कीच कौतुक करू आम्ही. म्हणजे एक जनता ज्यावेळी प्रवासी भाडेवाढ झाल्याच्या नंतर मी माझा निषेध व्यक्त करू शकतो तर चांगलं काम केल्याच्या नंतर आम्ही त्यानंतर नक्कीच कौतुक करणार. आणि असं कौतुक आम्ही दिवाळीच्या वेळी केलेलं आहे. कारण दिवाळीच्या वेळी त्यांनी अशी प्रवासी भाडेवाढ केलेली होती, तसं पत्र दिलं होतं. आम्ही त्यांना निवेदन दिल्याच्या नंतर ती प्रवासी भाडेवाढ मागे घेण्यात आली. त्यावेळी नक्कीच आम्ही त्यांना आभाराचं पत्र दिलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्यांचं कौतुक करू. आणि देव घडो आणि तसंच हो असं मी त्या एक अपेक्षा करतोय. अच्छा, म्हणजे जशी आता तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या तसंच कदाचित सरकार देखील तुमच्या त्या काही मागण्या आहेत किंवा एसटीचे जे दर आहेत ते कमी करतील अशी देखील अपेक्षा आहे. आहे. त्यामुळे आता जसं सर तुम्ही म्हणालात की देव करो आणि हा जो निर्णय आहे तो मागे घेऊ किंवा रद्द होऊ देत. त्यामुळे आता हे बघणं जास्त महत्वाचं असणार आहे की ज्या काही सातत्याने मागण्या होत आहेत किंवा आंदोलनं होत आहेत, जसं तुम्ही पत्र देखील पाठवलं, तर त्याचा फेरविचार करून सरकार हा जो निर्णय घेतला त्याने त्या निर्णयातून माघार घेते आहे का किंवा तो जो निर्णय आहे तो रद्द करण्यात येतो का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे सर. वाट पाहावीच लागेल. आम्ही थोडे दिवस वाट पाहणार आणि मध्ये त्याच्यानंतर आम्ही या लोकप्रतिनिधींशी आम्ही संपर्क साधणार आणि नंतर आहे आमच्या हाती आहे, आमचं हत्यार आमच्याकडे आहे. जनता आमच्या बरोबर आहे, प्रवासी आमच्या बरोबर आहेत. कारण आजच्या घडला गेली 35 वर्ष काम करत असताना आमच्या बरोबर असले आमचे सभासद आहेत, अनेक प्रवासी आहेत आणि अनेक लोकप्रतिनिधी ह्याच्यातून पुढे गेलेले आहेत. त्यांना पण घेऊन बरोबर आम्ही करू, बघू काय होईल ते. आणि आमची प्रवासी भाडेवाढ जर तुम्ही करत असाल तर त्यावेळी तुम्हाला त्या प्रमाणात आम्हाला चांगल्या सोयी सुविधा द्या. जर सोयी सुविधा नसतील आणि नुसतीच प्रवासी भाडेवाढ असेल तर कुठेही आम्हाला आमचं आंदोलन हे करावंच लागेल. म्हणजे एका बाजूला सोयी सुविधा नसताना हे भाववाढ होते. हेच आहे. कोणत्याही सोयी सुविधा नसतात. एसटी मध्ये कर्मचारी साफसफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी आहेत. एसटी जर तुम्ही बघितलं असाल तर एसटीची स्वच्छता बघितली असाल तर आम्ही कसे प्रवास आम्हाला माहिती आहे. पण आमचा नाव एसटीने प्रवास करताना जो काही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो तो पाहता आणि तो पाहता आता जो काही भाववाढ म्हणजे जो काही सुरू आहे त्यावरती तरी निर्णय हा अयोग्य आहे. अयोग्य निर्णय, एकदम अयोग्य आणि अन्यायकारक आहे. अगदीच. आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्यावरती सरकार फेरविचार करणार आहे का किंवा जो काही निर्णय घेतलाय तो रद्द करणार आहे का, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलात की जर या मागण्या नाही पूर्ण झाल्यात किंवा फेरविचार नाही झाला तर उद्रेक होऊ शकतो कोकणवासियांकडून, किंवा ज्या काही तुम्ही सातत्याने गेले 35 वर्षांपासून ज्या काही तुमचा सुरू आहे जो प्रवास त्यामध्ये देखील हा सरकारकडनं जी काही गोष्टीची दखल घेतली जात नाहीये त्याचा पुनर्विचार करून सरकार तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतील असं देखील वाटतंय. त्यामुळे आता सरकार नेमकं निर्णय काय घेतोय किंवा यावरती फेरविचार करून ही मागणी जी आहे किंवा हा जो निर्णय आहे
तो रद्द करणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. तर तुम्हाला खरंच धन्यवाद, तुम्ही एवढी सगळी माहिती दिला. आणि आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरोखरच की सरकार नेमका निर्णय काय घेतं. मला पण धन्यवाद. तुम्ही आमचं बऱ्याच वेळ ऐकून घेतलं आणि तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल असं मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा धन्यवाद.